नमस्कार मित्रांनो, आजचा आपला क्रमांक 4चा टॉपिक आहे आणि हा टॉपिक जरी छोटा असला तरी यावर प्रश्न पेपर 1 मध्ये कधी ना कधी येतच असतो, 1-2 वर्षाच्या अंतराने तरी. पण मेगालिथिक याचं वैशिष्ट्य या टॉपिकचं म्हणजे आपल्याला जो पहिला प्रश्न आहे 50 मार्कचा, ज्या प्रश्नामध्ये साइट्स विचारल्या जातात, तर साइट्समध्ये मेगालिथिक हा एक खूप महत्त्वाचा घटक होय. तर त्यामुळे चला तर मग सुरुवात करूया आपण. तर आपण सर्वात आधी घेऊया आपल्या नियमाप्रमाणे सिलेबस, त्यानंतर PYQ, त्यानंतर हिस्टॉरिकल साइट्स, त्यानंतर कंटेंट आणि PYQची उत्तरं. तर पहिल्यांदा आपण सुरू करूया मेगालिथिक साइट किंवा बृहदाश्मयुगीन संस्कृती किंवा महापाषाण संस्कृती. यामध्ये पहिला घटक आहे सिंधूच्या व्यतिरिक्त पशुपालन व कृषी संस्कृतीची भारतातली विभागणी. त्यानंतर सामूहिक जीवनाचा विकास. पुन्हा इथं जीवन आलेलं आहे. एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायची, प्राचीन भारताच्या बाबतीत 3 कंटेंटवर खूप महत्त्वाचं नेहमी विचारतात. एक म्हणजे मानवाचं जीवन, दुसरं म्हणजे मानवाचा धर्म, तिसरं म्हणजे मानवाचा समाज आणि व्यापार. या 3 घटकावर नेहमी प्रश्न येत असतात. त्यानंतर महापाषाणकालीन वसाहती, महापाषाणकालीन शेतीचा विकास, त्या काळातील हस्तकला, मातीची भांडी आणि लोह उद्योग. तर सिलेबसमध्ये प्रथमच लोह हा शब्द टॉपिक क्रमांक 4 मध्ये वापरलेला आहे त्यांनी. यापूर्वी लोह हा शब्द वापरलेला नाही. याचा अर्थ महापाषाण काळापासून लोखंडाचा वापर कॉमन झाला असं आपण मानू शकतो. अर्थातच आता पहिल्यासारखी MPSC राहिलेली नाही आहे. ही पूर्णतः UPSCच्या धर्तीवर डिझाईन झालेली असल्यामुळे ऑप्शनल या विषयाचा अकॅडमिक्स या अर्थानं आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आता सिलेबस आपण पाहिलेला आहे. महत्त्वाचे घटक कोणकोणते आहे, तर सिंधू व्यतिरिक्त इतर पशुपालन करणारी कृषी संस्कृती, त्यांचं जीवन, त्यांचा वसाहती, त्यांची शेती, त्यांची हस्तकला, त्यांचा लोह उद्योग आणि भांडी, हा आपला सिलेबस आहे. तर प्रश्न पहा कोणकोणते विचारलेले आहेत. 2012 मध्ये आलेला प्रश्न आहे, डिस्कस करायचा आहे आपल्याला. तर सेटलमेंट पॅटर्न पहा, या ठिकाणी वसाहत आलेला आहे टॉपिक आणि लगेच इथं वसाहतीची त्यांचा कोणता पॅटर्न होता तो विचारलेला आहे. त्यांची सबसिस्टन्स इकॉनॉमी, जी त्यांची पारंपरिक अर्थव्यवस्था होती ती ही विचारलेली आहे. म्हणजे वसाहतीची त्यांची जी पॅटर्न आहे, वसाहतीची पद्धती आहे ती आणि त्यांची अर्थव्यवस्था, महापाषाण युगीन लोकांची वसाहतीची रचना आणि अर्थव्यवस्था, यावर हा प्रश्न विचारलेला आहे. 2014 मध्ये प्रश्न विचारलेला आहे की इन व्हॉट वेज कॅन मेगालिथ कल्चर कन्सिडर्ड अ फाउंडेशन फेज ऑफ द हिस्ट्री ऑफ पेनिन्सुलर इंडिया. आपलं जे द्वीपकल्पीय भारत आहे यामध्ये यांचा इतिहास किंवा या द्वीपकल्पीय भारताची मानवजीवन रचना करण्यात महापाषाण संस्कृतीचं योगदान काय आहे, त्यांनी कशा पद्धतीनं फाउंडेशन डिझाईन केलेलं आहे, ते यावर विचारलेलं आहे. 2021ला विचारलेला आहे विल मेगालिथ रिप्रेझेंट सिंगल होमोजिनियस ऑर कंटेम्पररी कल्चर. ही एक एकात्म संस्कृती होती का? व्हॉट काइंड ऑफ मटेरियल लाईफ कल्चरल सिस्टम इज रिव्हील्ड इन द मेगालिथ कल्चर. ही संस्कृती, मेगालिथ संस्कृती, महापाषाण संस्कृती एकरूप किंवा एकजिन्सी होती का? आणि जर होती तर त्यांचे भौतिक व सांस्कृतिक जीवन कशा प्रकारचे होते, म्हणजे त्यांचं जीवन. आणि त्यानंतर पुढे विचारलेला प्रश्न आहे द्वीपकल्पीय इतिहासात मेगालिथ संस्कृतीचे जीवन व अर्थव्यवस्था यांचं योगदान. म्हणजे सिलेबस जरी मोठा असला तरी महत्त्वाचं काय विचारलेलं आहे, महापाषाण संस्कृतीचं लोकजीवन, ज्यामध्ये त्यांच्या वसाहतीचा प्रकार आहे, त्यांची अर्थव्यवस्था आहे. सेम इथंच विचारलेलं आहे त्यांचं जीवन आणि अर्थव्यवस्था. बघा, हा प्रश्न 2012ला रिपीट झालेला आहे. त्यानंतर द्वीपकल्पीय भारताचे मानव जीवनाची कशा प्रकारे पायाभरणी केली, हा 14 मध्ये विचारलेला आहे. 21 मध्ये महापाषाण संस्कृती ही एक जिन्सी होती की वेगवेगळी होती, आणि असेल तर त्यांचं भौतिक आणि सांस्कृतिक जीवन, म्हणजे जीवन हा घटक त्यांनी विचारलेलाच आहे. फक्त अर्थव्यवस्थेचं जीवन, सांस्कृतिक जीवन आणि त्यांचे वसाहतीची पद्धत, यावर हे विचारलेलं आहे. यानंतर आता म्हणजे आपल्या डोक्यात ठेवलं आहे की महापाषाण संस्कृतीत काय विचारतात, तर आर्थिक जीवन, त्यांचं त्यानंतर सांस्कृतिक जीवन, आणि ही एक जिन्सी संस्कृती होती काय, शेती, या गोष्टी विचारलेल्या आहेत. तर आता आपल्याला या इतिहासाचे स्रोत कुठून विचारलेले आहेत, म्हणजे आपल्याला
सर्वात महत्त्वाचं आहे की स्रोत काय आहे. तर तामिळनाडूमध्ये आदिचनल्लूर नावाची एक ठिकाण आहे. या ठिकाणी आपल्याला महापाषाण संस्कृतीचे पुरावे मिळाले, तसे भरपूर मिळाले. पण या ज्या 4 साईट्स आहे, या 4 साईट्सवर भरपूर वेळा जो पहिला प्रश्न आहे 50 मार्कचा, ज्याच्यात 20 साईट्स विचारतात, या 4 साईट्स वारंवार विचारलेल्या आहे. ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायची. त्यानंतर कर्नाटकमध्ये ब्रह्मगिरी, त्या पुन्हा कर्नाटकमध्ये हिरेबेनकल, पश्चिम बंगालमध्ये पांडुराजार ढिबी. हे 4 साईट्स आहे की ज्या साईट्स वारंवार UPSCने विचारलेल्या आहे. पुन्हा लक्षात ठेवा, आपल्याला सिलेबस पाठ पाहिजे, त्याच्यावर आलेले PYQसुद्धा पाठ पाहिजे. इतिहास नथिंग बट रट्टाफिकेशन, आपल्याला इतिहासामध्ये फक्त पाठच पाहिजे. मग हा कालावधी कोणता आहे मेगालिथिकचा, तर इसवी पूर्व 300 ते इसवी पूर्व 500. हा एक कालावधी नाही आहे, त्यामुळे याला विविध काळात झालेली रचना असं म्हटलं जाते. मग आता मेगालिथिक म्हणजे काय, तर मेगा म्हणजे आपल्याला माहीत आहे मोठा, आणि लिथ म्हणजे दगड. तर मोठमोठ्या दगडांचा, मोठमोठ्या अश्मांचा वापर ज्या संस्कृतीमध्ये, ज्या मानवाने केला, ती मेगालिथिक संस्कृती आहे. तर मग आत्ताच आपण एक PYQ पाहिला, तो म्हणजे ही मेगालिथिक संस्कृती एकजिन्सी होती काय. तर निश्चितच यांचं जीवन जरी काही प्रमाणात एकजिन्सी असेल, पण मात्र सामाजिक स्तरावर किंवा ज्या पद्धतीनं त्यांनी जीवन जगलं हे एकस्तरीय किंवा एक समान होतं असं नाही म्हणता येत. तर मग ते कशावरून म्हणता येत नाही आपल्याला, तर जे त्या ठिकाणी आपल्याला स्थळे मिळालेली आहेत, त्या स्थळामध्ये काही स्थळं ही बहुअश्मीय आहे म्हणजे पॉलिलिथिक आहे, आणि काही स्थळं ही एकाश्म आहे म्हणजे मोनोलिथिक आहे. तर बहुअश्मीय कोणकोणती आहे, त्याला काय म्हटलेलं आहे, तर डोलमेन प्रकारची काही मेगालिथ साईट मिळाली. मग डोलमेन म्हणजे काय, तर पहा या ठिकाणी दाखवलेलं आहे चित्र आपल्याला. असे 2 दगड उभे ठेवलेले आहे आणि त्यांच्यावर एक आडवा दगड ठेवलेला आहे. याचा अर्थ काय, तर ही जी मधली जागा दिसते, ही जागा, यांच्यामध्ये कुठेतरी शव दफन केलेला आहे, शव पुरलेला आहे, आणि त्यावर ही बनवलेलं हे थडगं आहे. म्हणजे थोडक्यात मराठी त्याला थडग्याची संस्कृती आपण म्हणू शकतो. त्यानंतर केर्न नावाची जी साईट सापडली आहे, केर्न म्हणजे काय, तर इथं या ठिकाणी कोणतं तरी एक शव दफन केलेला पुरलेला आहे, आणि त्या शवाच्या वर हे अशी एक अपराईट एकावर एक दगड ठेवून एक प्रकारचं थडगं तयार करण्याची या संस्कृती होती. आणि या मेगालिथ साईटला केर्न प्रकारची मेगालिथ साईट म्हणतात. त्यानंतर पुढचं आहे क्रोमलेख आणि किस्ट. आता क्रोमलेख आणि किस्ट पहा, तर हे सुद्धा आपण चित्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे, किंवा लॅपटॉपमध्ये, कम्प्युटरवर असं चित्र दिसत असते आपल्याला. तर हे काय आहे, तर ही मेगालिथ साईट आहे. आपल्याला आजपर्यंत माहीत नसेल, पण ही क्रोमलेख नावाची मेगालिथ साईट आहे. क्रोमलेख नावाची मेगालिथ साईट आहे. या ठिकाणी काय करतात, तर 1 2 3 4 असे मल्टिपल मोठमोठे दगड जवळजवळ ठेवून त्यांच्यावर एक असा आडव्या स्वरूपातील एक मोठा दगड ठेवला जातो, आणि तिथं एक प्रकारची समाधी तयार केली जात असते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण मुघल काळ, त्या आधीचा सल्तनत काळ यांचा अभ्यास करतो, तर यावेळीसुद्धा समाधी, जसं आता ताजमहाल वगैरे आहे, तर असे उंच इमारत बनवून त्यांच्यावर एक गोल घुमट बनवला गेला आहे. तर काही ठिकाणी अशी आडवे स्लॅब टाकलेला आहे. तर या प्रकारचेच हे सुद्धा एक पूर्व अवस्थाच त्या स्मारकाची म्हणू शकतो. अशा प्रकारची ही महापाषाण संस्कृती आहे. म्हणजे महापाषाण संस्कृती ही नंतरच्या काळात जी मोठमोठे स्मारक बनवल्या गेली, या स्मारकाची पूर्वस्थिती म्हणजे हे एक प्रकारचे क्रोमलेख नावाचं मेगालिथ साईट होय. पुढची साईट आहे किस्ट, CIST किंवा KIST असं सुद्धा त्याचं स्पेलिंग दिलेलं आहे इग्नूमध्ये. हे इग्नूमधलं माहिती आहे. तर त्या किस्ट काय म्हणतो आपण, तर जी शवपेटी आज तयार केल्या जात असते बऱ्याच धर्मामध्ये, उदाहरणार्थ ख्रिश्चनामध्ये किंवा इतर काही जण आणखी करतात, शवपेटी तयार करतात, आणि त्या शवपेटीमध्ये जे मृत शरीर आहे त्या मृत शरीराला ठेवतात आणि ते जमिनीमध्ये दफन केल्या जाते. ही जी अंत्यसंस्कार पद्धत आहे, ही किस्ट आहे. ही संस्कृतीसुद्धा त्या काळात मेगालिथ काळात जीवन जगणारी होती. म्हणजे थोडक्यात आत्तापर्यंत आपण 4 प्रकारची मेगालिथ पाहिले, डोलमेन, केन, क्रोमलेख, किस्ट, या 4 प्रकारचे हे मेगालिथ साईट्स होत्या. त्यानंतर ही झाली बहुअश्मीय, खूप बऱ्याच दगडांचा वापर करून तयार केलेली बहुअश्मीय महापाषाण स्थळं.
आता एकाच दगडाची तयार केलेलं महापाषाण स्थळ आहे. म्हणजे काही ठिकाणी आता आपण ज्यावेळी स्मशानभूमीत जातो तर स्मशानभूमीत गेल्यानंतर आपल्याला एखाद्या व्यक्तीचं नाव या दगडावर काहीतरी लिहिलेलं दिसते XYZ, आणि हा व्यक्ती या काळात जन्मला, या काळात मरण पावला, या ठिकाणी ही त्याची समाधी आहे असं लिहिलेलं असते. मग हे काय आहे तर हे एक प्रकारचं मेन हीर आहे. मेन हीर मेगालिथ साईट म्हणजे मोनोलिथिक साईट आहे. एका दगडावर बनवलेलं जे थडगं आहे, जी समाधी आहे, म्हणजे या ठिकाणी कुठंतरी शरीर दफन केलेलं आहे आणि त्यांच्यावर हे बनवलेलं एक स्मारक आहे. अशा प्रकारचं हे मोनोलिथिक मेगालिथ साईट आहे. त्यानंतर गोलाकार. आता गोलाकार म्हणजे काय, इथं एक दगड, आता हे सिंपल आहे, इथं एक दगड, इथं एक दगड, इथं एक दगड, इथं एक दगड, असं करून मध्ये कुठंतरी शव पुरल्या जात असते. आणि ही जी संस्कृती आहे, या संस्कृतीला एक गोलाकार किंवा सर्क्युलर शेप मोनोलिथिक साईट. आता यात बरेच दगड वापरले जातात, पण हे एकाच जागी असल्यामुळे तिला सर्क्युलर शेप मोनोलिथ मेगालिथिक साईट असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात ही संस्कृती एक जिन्सी मानव जीवन जरी एकात्म जीवन जगत असला तरी सामाजिक स्ट्रॅटिफिकेशन, सामाजिक स्तरीकरणामुळे आता जे साहजिकच आहे, ही इतकं मोठं बनवायला त्या काळातील सरदार किंवा धनी वर्ग इतकं मोठं आणि मॅनपॉवरसुद्धा जास्त लागणार. तर मग हे काम सामान्य माणूस करू शकत नाही. यासाठी श्रीमंत माणूस लागेल, सरदार लागेल, उमराव लागेल, कुलीन वर्गाचा माणूस लागेल. मग हे त्यांचं थडगं असू शकते. आणि हे जे एका आश्माचं दिसते किंवा हे जे एकावर एक सहज ठेवलेले दगड दिसतात, हे सामान्य आणि गरीब घरातील अशा प्रकारच्या लोकांचं थडगं दिसते. म्हणजे थोडक्यात काय तर सामाजिक भेदभाव हे त्या ठिकाणी होत होता असं आपण या ठिकाणाहून म्हणू शकतो. आता पुढे आपल्याला पाहायचं आहे मेगालिथिक साईट कोणकोणत्या आहे. तर मेगालिथिक साईट पाहायच्या आधी आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मेगालिथिक साईटचं वर्गीकरण आपण या ठिकाणी एक साईट, काही ठिकाणी या ठिकाणी आहे साईट, त्यानंतर हे या ठिकाणी आहे, आणि हा एक मोठा वर्ग दक्षिण भारतातला आहे. म्हणजे भारतीय द्वीपकल्पामध्ये मेगालिथिक साईट हे मुख्यत्वे करून या 4 भागामध्ये विभागल्या जातात. कोणकोणता? द्वीपकल्पीय, त्यानंतर विंध्यचा मध्य भारत किंवा दख्खन ज्याला म्हणू आपण, त्यानंतर ईशान्य भारत, या भागाचा हे डिलीट करूया, ईशान्य भारत, आणि त्यानंतर हा भाग म्हणजे आपला पश्चिमेचा कच्छच्या पलीकडील किंवा पाकिस्तान सिंधचा भाग. अशा 4 भागामध्ये याचं वर्गीकरण केलं जात असते. तर इथे जे ह्या भागात ज्या दिलेल्या साईट आहे या विशेष करून महाराष्ट्रात असल्यामुळे शुअर शॉट येणाऱ्या परीक्षेमध्ये, मुख्य परीक्षेत हे विचारणार आपल्याला. आणि यामध्ये महत्त्वाचे नावं आहेत, पहा तुम्हाला दिसत असेल, नायकुंड, जुनापानी हे अगदी नागपूरला लागून असलेले ठिकाण आहे. त्यानंतर धानोरा आणि टाकळघाट हे 4च्या 4ही स्थळं नागपूरला लागून असलेली स्थळं आहे. त्यामुळे जुनापानी, धानोरा, टाकळघाट, नायकुंड हे 4च्या 4ही स्थळं पाठ ठेवायचे. आता हे पाठ कसे ठेवायचे हे सुद्धा मी आयडिया आता आपण पुढच्या स्लाईडमध्ये घेऊ. आता इकडे लक्ष द्या पुन्हा. तर त्या काळात मग ही संस्कृती कोणकोणत्या वस्तू वापरत होती, तर जे आत्ता आपण विविध प्रकारचे त्यांचे थडगे बघितले, त्या थडग्याचं ज्यावेळी उत्खनन केलं त्यामध्ये या प्रकारची भांडी सापडलेली आहे. पहा, ब्लॅक आणि रेड, ब्लॅक आणि रेड वेअर याला म्हणतात. काळी आणि लाल रंगाची मृदा भांडी ही त्या ठिकाणी सापडलेली आहे. त्यानंतर लोखंडी वस्तू सापडलेल्या आहेत. आता ह्या साईट्स कोणकोणत्या आहेत? आता या ज्या साईट्स या मॅप आधीच्या मॅपमध्ये घेतलेल्या आहे त्या जवळजवळ सर्वच साईट घेतलेल्या आहे. पण ह्या ज्या 13 साईट्स आहे या UPSCनं वारंवार विचारलेल्या आहे. आपण UPSC आपला सध्या आदर्श असल्यामुळे आपण UPSCनं विचारलेल्या साईटवर भर देणार. UPSCने ह्या साईट्स वारंवार विचारलेल्या आहे. तर ही जी पहिली साईट्स आहे, पहा तुम्हाला दिसत असेल, ही पहिली साईट्स आहे कराची. मग कराची ही सुद्धा मेगालिथिक साईट होती. तर या ठिकाणी मोठं त्या काळातील आजही बंदर आहे कराची, त्या काळातसुद्धा हे मोठं बंदर होतं. आणि या कराचीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी राहत होते. त्या व्यापाऱ्यांची या ठिकाणी आपल्याला अशा मेगालिथिक प्रकारची महापाषाण थडगे सापडलेले आहे. म्हणजे याचा अर्थ कराचीमध्ये सुद्धा महापाषाण संस्कृती नांदत होती असं म्हणता येते. म्हणजे मॅपमध्ये असा एक पॉईंट दिला आणि विचारलं की मेगालिथिक साईट, तर ही मेगालिथिक साईट कोणती? कराची. त्यानंतर 2 नंबरला इकडे येऊ आपण,
तर लक्षात ठेवण्याची आयडिया तुम्हाला कशी, तर आता इकडं लक्ष द्या थोडं. आपण तर पहा काय करायचं. हे जे दिसते या प्रकारची आपल्याला लाईन आखायची आहे. आणि या लाईनमध्ये येणारी लक्षात ठेवायची. जसं आता या लाईनमध्ये आपलं काय काय आलं, तर या लाईनमध्ये आपलं कराची आलं, त्यानंतर हे मणिपूर आलं, आणि देवसा, खेडा, बांदा आणि बेलन घाटी, ज्याला बेलन नदीचे खोरं म्हणतात, एवढ्या साईट्स आलेल्या आहेत. म्हणजे ह्या साईट्स आपल्याला पटकन नजरेत येतात. या म्हणजे ग्रीड, याला ग्रीड व्ह्यू सिस्टीम असं म्हणतो आपण. खाली एक रेष मारायची, वर एक रेष मारायची, त्याचा ग्रीड बनवायचा, बॉक्स बनवायचा. आता यानंतर काय करायचं आपल्याला, सेम या पद्धतीनं एक उभा ग्रीड बनवून घ्यायचा. पहा आता उभ्या ग्रीडमध्ये काय काय येते, तर पहा आता आडव्या आणि उभ्या 2, 3, 4 नंबरची देवसा, खेडा आणि बांदा ह्या साईड्स आल्या. आता या ग्रीडच्या बाहेर आपली एकच साईड चालली, ती म्हणजे बेलन नदीचं खोरं, आणि इकडं कराची आणि ही मणिपूर. म्हणजे 3 साईड्स आपल्या याच्या बाहेर गेल्या होत्या. हे आपल्याला पेपरमध्ये रिकॉल होतात. तुम्ही प्रयत्न करून पहा. म्हणजे हा प्रयोग केलेला आहे, बऱ्याच जणांनी केलेला आहे, मी सुद्धा केलेला आहे. कराची इथे आपल्याला बेलन नदीचं खोरं आणि या ठिकाणी मणिपूर, ह्या 5 साईड आपल्या बाहेर चालल्या. मग यात कोणकोणत्या साईड्स येतात, तर पार उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सहज लक्षात राहतात. मग देवसा, खेडा, बांदा, त्यानंतर बेलन नदीचं खोरं तर बाहेर गेलं आपलं. त्यानंतर 7 नंबरचं आत्ताच आपण नागपूरजवळचं जुना पाणी पाहिलं होतं, इकडल्या बाजून खाली टाकळघाट, त्यानंतर आणखी 2 साईड्स होत्या कोणत्या तरी, ठीक आहे. त्यानंतर रायगीर, त्यानंतर जनमपट, त्यानंतर येल्लेश्वरम, त्यानंतर जदिगेन हल्ली, त्यानंतर विसनम आणि आदिचनल्लूर, या साईट्स मल्टिपल टाइम्स विचारलेला आहे. तर आत्ताच आपण कराची हे बघितलेलं आहे. त्यानंतर आता देवसा यांच्याबद्दल बघूया आता. तर देवसा हे राजस्थान, जयपूर या ठिकाणी स्थित आहे. तुम्हाला आता सहज लक्षात येते, राजस्थानमधल्या जयपूर या परिसरामध्ये स्थित असलेलं हे ठिकाण आहे. त्यानंतर खेडा, तर खेडा हे उत्तर प्रदेशमधलं ठिकाण आहे. आपण खेडाचा सत्याग्रह शिकतो, तर हा खेडा उत्तर प्रदेशातील आहे. त्यानंतर या ठिकाणी गोल आकाराची, म्हणजे जसं आपण आता चौथा प्रकार, एकाश्ममध्ये चौथा प्रकार गोल आकाराचे मेगालिथिक साईट शिकलो होतो, तर या प्रकारचे गोल आकाराचे खेडा या ठिकाणी सापडलेले आहे. त्यानंतर बांदा, 4 नंबरला बांदा आहे, उत्तर प्रदेशातील हे ठिकाण आहे. आणि या ठिकाणी अशाच प्रकारची मोठ्या प्रमाणात थडगे सापडलेले आहे. अवजार आणि मृदा भांडीसुद्धा या ठिकाणी सापडलेले आहे. तर आपल्याला 30 शब्दात उत्तरसुद्धा लिहावं लागते आणि साईटसुद्धा ओळखावं लागते. आपण जर साईट ओळखण्यात यशस्वी झालो, म्हणजे आपल्याला पाठ आहे की ग्रीड सिस्टीममध्ये 2-3 साईट बसल्या नव्हत्या, आपल्याला विचारलं, कराची आपण उत्तर दिलं, आपलं बरोबर आलं, पण आपण माहिती काहीच नाही लिहिली, तरी 2.5 पैकी 1.5 मार्क आपल्याला मिळतो. आणि राहिला प्रश्न 1 मार्कचा, तर जी माहिती आपण 30 शब्दात लिहू, म्हणजे साधारणपणे 4 ओळी, तर या 4 ओळीला आपल्याला 1 मार्क मिळतो. साईट ओळखण्याला 1.5 मार्क मिळतो. तर खूप मार्क्स मिळवण्यात खूप मोठी भूमिका या साईट्सची असते. तर आपल्याला 10 ते 15 मिनटातच हे घ्यायचं आहे, 18 मिनिट होऊन गेलेले आहे. तर यानंतर पुढचं पहा आता, त्याच्या पुढची साईट्स आहे मणिपूर. तर मणिपूरमध्ये सुद्धा महापाषाण स्थळं या ठिकाणी सापडलेली आहे. विशेषतः या ठिकाणी 4ही बाजूनं, म्हणजे जी आपण आधी साईट बघितली होती मणिपूरमध्ये कोणत्या प्रकारची सापडलेली आहे, तर हे 4ही बाजूनं ज्यामध्ये खडक लावलेले आहे आणि वरती गोटा ठेवलेला आहे, अशी साईट्स आपल्याला मणिपूरमध्ये सापडलेली आहे. तर हे चित्र लक्षात ठेवा, तुमच्या लक्षात नक्की राहून जाईल. मणिपूरमध्ये काय सापडलेलं आहे, बांदामध्ये काय सापडलेलं आहे, कराचीमध्ये काय सापडलेलं आहे, गोलाकार कुठं सापडलेला आहे. त्यानंतर पुढचं आहे जुना पाणी, नागपूर, आपल्या परिसरामध्ये नागपूर. तर नागपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि जवळजवळ 300 दगडानं बनवलेली एक या ठिकाणी मेगालिथची साईट सापडलेली आहे. आणि घोडेसुद्धा या ठिकाणी, घोड्यांचे सुद्धा पुरावे जुना पाणी या ठिकाणी
सापडलेलं आहे. म्हणजे जुनापाणी हे नागपूरमधलं ठिकाण आहे, मेगालिथिक साईट आहे. त्यानंतर घोड्याचे पुरावेसुद्धा या ठिकाणी सापडलेले आहे. म्हणजे थोडक्यात यांचा काही भौगोलिक म्हणजे कपाच्या आकाराचं सामान अशा प्रकारचं सुद्धा इथं सापडलेलं आहे. आणि मोठ्या प्रमाणात जुनापाणी या परिसरात मेगालिथिक स्थळे आढळतात. पुढचं आहे रायगीर. या ठिकाणी रायगीर 8 नंबरला रायगीर तेलंगणामध्ये आहे. गोदावरी नदीच्या काठावर आहे. आता गोदावरी नदी या ठिकाणावरून जाते आणि गोदावरी नदीच्या काठावर असणारं हे ठिकाण आहे. या ठिकाणी मेनहीर प्रकारची मेगालिथिक स्थळ मेनहीर प्रकारचे सापडलेले आहे. म्हणजे हे जे मोनोलिथिक म्हणतो आपण एका दगडाची, ती या ठिकाणी सापडलेली आहे. कुठे? गोदावरीच्या काठावर रायगीर या ठिकाणी. त्यानंतर पुढचं आहे जनमपेठ. तर जनमपेठ हे तेलंगणा राज्यामध्येच आहे, खम्मम जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी डोलमेन स्वरूपात सापडलेले आहे. आपण जे डोलमेन म्हटलं होतं इकडे एक आणि त्याच्यावर दगड, तर हे डोलमेन प्रकारची या ठिकाणी म्हणजे इथं एका दगडाची सापडलेली आहे रायगीरमध्ये आणि 2 दगडाची सापडलेली आहे जनमपेठमध्ये. त्यानंतर येल्लेश्वरम हे सुद्धा तेलंगणामध्येच आहे. या ठिकाणी म्हणजे रायगीर एका दगडाची, जनमपेठ 2 दगडावर आणि येल्लेश्वरम या ठिकाणी सुद्धा उत्खननामध्ये काळ्या आणि लाल रंगाची भांडी सापडलेली आहे, जी आपण आत्ता पाहिली होती. ती एका दगडाचं इथं रायगीरमध्ये, 2 दगडावरचं या ठिकाणी जनमपेठमध्ये आणि ब्लॅक रेड वेअर या ठिकाणी 10 नंबरमध्ये. पुढचं आहे जदिगेन हल्ली. जदिगेन हल्ली या ठिकाणी सुद्धा लोखंडाची अवजारे सापडलेली आहे, कर्नाटकमध्ये आहे हे. त्यानंतर पुढचं आहे वीरानम. वीरानम हे तमिळनाडूमध्ये आहे आणि इसवी सन पूर्व 1000चं म्हणजे महापाषाणकालीन थोडं विकसित असलेलं हे स्थळ वीरानम. या ठिकाणी गोलाकार स्वरूपाची सापडलेली आहे. आठवण करा गोलाकार आपल्याला आणखी कुठं सापडली होती, कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. त्यानंतर आदी चनल्लूर ही मेगालिथिक साईट ही या ठिकाणी आहे. आपण याच्या आधी एक साईट्स पाहिली होती या परिसरामध्ये, तिचं नाव तुम्हाला आठवत असेल या आधीच्या व्हिडिओमधलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे. या ठिकाणीच होतं ते पण ती मेगालिथिक साईट नव्हती. आठवण करा ती निओलिथिक होती की पॅलिओलिथिक होती, ती आठवण करण्यास की कोणती होती आठवण करण्याचा प्रयत्न करा. तर आदी चनल्लूर ही तामिळनाडूमध्ये आहे. काय सापडले या ठिकाणी, तर जी मातीची भांडे म्हणतो आपण, लोखंडी भांडे म्हणतो, ती भांडी या ठिकाणी सापडलेली आहे. यानंतर आता आपल्या महत्त्वाच्या साईट संपलेल्या आहेत. मला आशा आहे तुम्ही हे व्यवस्थित पाठ करा. तर आत्ताच आपण मेगा अधिक लिथ म्हणजे दगडापासून बनवलेलं जे स्मारक आहे यांच्याबद्दल सिलेबस पाहिला, PYQ पाहिला. आता कंटेंट आपल्याला यामध्ये काय आहे विचारलेलं आहे. तर लोकजीवन, सामाजिक जीवन, आर्थिक जीवन, व्यापार, बस हेच विचारलेलं आहे. तर या काळामध्ये मोठ्या प्रमाणात लोखंडाचा वापर केला, त्याच्यामुळे महापाषाण काळाला लोहयुग असं सुद्धा म्हटलं जाते. तर पहा आता आपल्याला एक PYQ विचारला होता. तो PYQ होता द्वीपकल्पीय भारतीय इतिहासाची जडणघडण महापाषाण संस्कृतीनं केली. म्हणजे आज जो दक्षिण भारत, दख्खन आहे, ह्या संस्कृतीचा विकास त्या काळातील महापाषाण संस्कृतीने केला तर कसा केला हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. मग त्या संस्कृतीची वैशिष्ट्य आपल्याला इथं रेखाटायची आहे. तर नवपाषाण, ताम्रपाषाण संस्कृतीचा वारसा या संस्कृतीला मिळालेला आहे. दक्षिण भारतीय दख्खनच्या कोणकोणता आहे, तर शेती, पशुपालन, मासेमारी, शिकार, कंदमुळे गोळा करणे हा त्यांचा व्यवसाय होता. तो नंतर महापाषाण संस्कृतीने स्वीकारला आणि त्यामध्ये विकास केला. यातूनच मग हळूहळू त्यांनी शेतीमध्ये विकास केला. त्या ठिकाणी धानाचे पुरावे मिळाले, विकसित कृत्रिम सिंचन पद्धती आणली आणि धानासोबत रागीचं उत्पन्न घेतलं. त्यानंतर पुढचं आहे धातुशास्त्राची ओळख. हे विस्तृत प्रमाणात या ठिकाणी दिसून येते. आत्ताच आपण साईट्स पाहिल्या होत्या लोखंड कुठं कुठं सापडलं ते, जसं आदी चनल्लूर आहे या ठिकाणी आहे. लोखंडाच्या वस्तू सापडलेल्या आहे, युद्धाची साहित्य सापडले आहे, बाण, भाला, तलवारी, कट्यार, शेतीची नांगर सापडलेली आहे. तर हे साहित्य काही ठिकाणी पय्यमपल्ली या ठिकाणी लोखंडी वस्तू सापडलेल्या आहे. आत्ताच आपण आदी चनल्लूर म्हटलं, या ठिकाणी काही लोखंडी अवजरी सापडलेली आहे. आपल्याला प्रत्येक प्रश्नामध्ये स्रोत लिहायचा आहे, प्रत्येक उत्तरामध्ये स्रोत लिहायचा आहे. त्यानंतर पुढचं आहे लाल काळी मृदा भांडी. हे सुद्धा या ठिकाणी सापडलेली आहे. या भांड्यावर नक्षीकाम आणि काही सजावटी सुद्धा आहे. यावरून त्या महापाषाणकालीन लोकांचा सौंदर्य दृष्टिकोन आणि त्यांचं
कला कौशल्य दिसून येते. लाल काळी मृदभांडी कोणत्या साईट्सला सापडली, आठवण करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर व्यापाराला प्रारंभ या काळात झाला होता. याचा स्रोत कुठं सापडतो आपल्याला, तर लोखंडाची भट्टी या ठिकाणी सापडली. लोखंडाच्या वस्तू या व्यापाराच्या केंद्रभागी बनवून त्यांचा व्यापार करण्याची प्रथा महापाषाणकालीन संस्कृतीपासून सुरू झाली. त्यानंतर शिलाचित्रे किंवा गुफाचित्रे, पक्षी प्राणी, धार्मिक अनुष्ठान, वनस्पती प्राणी, निसर्गाबद्दलची आस्था, सौंदर्य दृष्टिकोन, सामाजिक ऐक्य, त्यानंतर एकत्र कुटुंब पद्धत, या सर्व गोष्टी या दक्षिण भारतातील गुफेतून दिसून येतात. त्यानंतर या संस्कृतीचं पुढचं वैशिष्ट्य आहे शिला व गुफा चित्रे. शिला व गुफा चित्रे आत्ताच आपण घेतलेलं आहे. सामूहिक कार्य, सामूहिक कार्याचा स्रोत कुठं मिळते आपल्याला, तर जे गुफाचित्र आहे त्यामध्ये सामूहिक शिकार केल्या जाते असं दाखवलेलं आहे. धार्मिक अनुष्ठान सामूहिक केल्याचं दाखवलेलं आहे. महिला एकत्र कुटुंबात बसून लहान बाळांचं पालनपोषण करताना दाखवलेले आहे. त्यानंतर समान प्रकारची लोखंडी अवजारे द्वीपकल्पात संपूर्ण द्वीपकल्पीय भारतात सापडलेली आहे. यावरून सामूहिकपणे सर्वजण एकतेचं जीवन जगत होते हे दिसून येते. त्यानंतर त्या काळातील प्रथा अजूनही भारतामध्ये जिवंत असल्याचे कुठं दिसते, म्हणजे ह्या संस्कृतीचा वारसा अजूनही आपण चालवतो. तर मणिपूरमधील जी आदिवासी जमात आहे त्यांची अंत्यसंस्कार पद्धती अजूनही मेगालिथिक संस्कृतीप्रमाणे आहे. म्हणजे शवाचं जमिनीमध्ये दफन केल्यानंतर, अंतिम संस्कार केल्यानंतर त्या ठिकाणी मोनोलिथिक एखादा दगड किंवा तशा प्रकारची एखादी शिला त्या ठिकाणी ठेवून त्यांचं थडगं बनवलं जात असते. त्यानंतर जी मध्ययुगामध्ये सल्तनत काळ आहे, त्या मुघल काळ आहे त्यानंतरचा, या काळातसुद्धा अशा प्रकारचं वेगवेगळे स्मारक बनवणे आणि त्यांचं मकबरा बनवणे हे सुद्धा याचाच प्रकार आहे. कारण आपण जे चार दगड ठेवलेले पाहिले, हे 1 2 3 4, मुघलांनी आणि सुलतानांनी जे थडगे बनवले ते सुद्धा या टाईपचेच होते, फक्त त्यांनी या ठिकाणी घुमट केलेला आहे. इथं असा स्लॅब आहे. म्हणजे थोडक्यात मेगालिथिक संस्कृतीने जी वैशिष्ट्य आणली, या संस्कृतीची सुधारित वैशिष्ट्ये नंतर आपण स्वीकारलेली आहे. आता वसाहत त्या काळातील जे जीवन होतं, लोकजीवन होतं, ते लोकजीवन कशा प्रकारचं होतं, तर या ठिकाणी लोकजीवनावर प्रश्न विचारलेला आहे. चला तर पहिलं आहे त्यांची अर्थव्यवस्था कशा प्रकारची होती. वसाहतीची हा प्रश्न मला वाटते 2014 UPSCनं विचारला होता की जी त्यांची सेटलमेंट आहे त्या सेटलमेंट आणि त्यांचं लोकजीवन, त्यांची अर्थव्यवस्था याबद्दल आपल्याला लिहायचं होतं. तर लोखंडाचा वापर ही त्यांच्या संस्कृतीचं महत्त्वाची गरज बनली होती, ज्यामुळे कृषी व्यवस्था ही उत्क्रांत झाली होती. त्यानंतर धानाचा वापर जवळजवळ सर्वच ठिकाणी धान आणि धानाचा जो कोंडा आहे तो सापडलेला आहे. त्यानंतर रागीचं प्रथमच उत्पन्न दक्षिण भारतात घेणं सुरू झालं होतं. याचे स्रोत काय आहेत तर पय्यमपल्ली इथं रागीचे काही जळालेल्या अवस्थेतील अवशेष मिळालेले आहे. हल्लूर या ठिकाणी धानाचे अवशेष मिळालेले आहे. त्याच्यानंतर तांदूळ हे अन्न महापाषाणकालीन लोकांचं स्टॅपल फूड, ज्याला मुख्य अन्न म्हणतो, ते होतं. आजही दक्षिण भारताचं मुख्य अन्न तांदूळच आहे. याचा स्रोत काय आहे तर संगम साहित्यामध्ये तांदूळाला पवित्र दर्जा दिलेला आहे. तांदूळाचे अवशेष कुठं सापडलेले आहेत तर कर्नाटकमध्ये खापा आणि कुर्ग या ठिकाणी तांदूळाचे अवशेष सापडलेले आहेत. त्यानंतर पुढील आहे लोकजीवनाचा पुढचा भाग म्हणजे पशुपालन. आत्ताच आपण त्यांचं दैनंदिन वसाहती व अर्थव्यवस्था यांच्याबद्दल बघितलं. आता महापाषाणकालीन लोकांचं पशुपालन कशा प्रकारचं होतं, यांची स्रोत काय आहे तर प्राण्यांची हाडे सापडलेली आहे. यावरून काय अंदाज काढता येतो आपल्याला तर गुरे, शेळी, मेंढी, डुक्कर, घोडा, म्हैस, गाढव इत्यादीचं पालन ते लोक करत होते. मग ही पशुपालन करण्याची पद्धत त्यांना कुठून मिळाली होती तर साहजिकच आहे, पशुपालन करण्याची ही पद्धत नवपाषाण लोकांकडून महापाषाणकालीन लोकांनी शिकली होती.
म्हणजे ज्या पद्धतीनं मध्यपाषाणकालीन लोकांनी जमिनीमध्ये शवांना पुरण्याची प्रक्रिया सुरू केली होती, पण ती एक साधी पद्धत होती प्रारंभिक अवस्थेतील. नवपाषाण काळातसुद्धा या पद्धतीनं शवाला जमिनीत पुरण्याची प्रक्रिया सुरू होती. नंतर ताम्रपाषाण काळामध्ये सुद्धा जमिनीत पुरण्याची प्रक्रिया सुरू होती. पण ही जमिनीत कुठे पुरायचे, तर जसं सिंधू संस्कृतीमध्ये समजा काही ठिकाणी या ठिकाणी गाव असेल तर जे सांगाडे सापडलेले आहेत ते गावाच्या जवळपास, घराच्या जवळपास पुरलेले सांगाडे सापडलेले आहे. पण महापाषाणकालीन संस्कृतीमध्ये गाव या ठिकाणी असेल तर मेगालिथिक संस्कृतीचे जे आपल्याला अवशेष सापडलेले आहे, मोठमोठे खडक, ते गावापासून खूप दूर सापडले आहे. आणि कुठे सापडले आहे, टेबल लँडवर नाही सापडलेले आहे. ज्या ठिकाणी कृषी होते त्या ठिकाणी नाही सापडलेलं आहे. जी नापीक जमीन आहे, जी अतिशय बंजर जमीन आहे, अशा ठिकाणी, उंच ठिकाणी, जिथे शेती करू शकत नाही अशा ठिकाणी आपल्याला हे महापाषाण स्थळं सापडलेले आहे. म्हणजेच काय, तर जी ही पद्धती यांच्याकडे आलेली होती ती पद्धती मग पशुपालनाची असो किंवा शव पुरण्याची असो, ही काही अंशी त्यांच्या आधीची जी संस्कृती होती नवपाषाणकालीन किंवा ताम्रपाषाणकालीन यांच्याकडून त्यांनी स्वीकारलेली होती. त्यानंतर वराहपालन आणि कुक्कुटपालन ह्या गोष्टी त्या काळामध्ये महापाषाणकालीन संस्कृती करत होती. महापाषाणकालीन संस्कृतीची आहार पद्धती कोणती होती पहा, तर याचा स्रोत काय आहे, तर जंगली प्राण्यांची हाडे जवळजवळ बऱ्याच साईट्सवर सापडलेली आहे. मग नैसर्गिक अन्न व कंदमुळे यांचा वापर ते रेग्युलर करत होती. पण अग्नीचा शोध लागल्यानंतर अन्न भाजून ते खाऊ लागले आणि याचे पुरावे कुठे सापडतात, तर रानडुकराची हाडे सापडलेली आहे. त्यानंतर मासेमारी मोठ्या प्रमाणात होत होती. याचा पुरावा येलेश्वरम या ठिकाणी माशांची हाडे सापडलेली आहे. मासेमारी आहाराचा मुख्य भाग होती. हे येल्लेश्वरम या ठिकाणी माशांची हाडे सापडलेली आहे. त्यानंतर मासे पकडण्याची कला त्यांना माहीत होती. याचा पुरावा कुठं सापडला आहे, तर खापा आणि तांगल या ठिकाणी मासे पकडण्याचा गळ सापडलेला आहे, ज्याला फिशिंग हुक म्हणतो आपण. तर फिशिंग हुक खापा आणि तांगल या ठिकाणी सापडलेला आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासे पकडण्याचा व्यवसाय होत होता. याचे सुद्धा पुरावे कुठं मिळालेले आहेत, तर टाकळघाट या ठिकाणी मासे पकडण्याची जाळी सापडलेली आहे. त्यानंतर महापाषाणकालीन समाज जीवन कसे होते, तर याचा पुरावा आपल्याला सोनारगाव या ठिकाणी सापडलेला आहे. तर समाज जीवन कसे होते, तर ते स्रोत सापडलेला आहे सोनारगाव या ठिकाणी. सामाजिक जीवन हे भेदभावपूर्ण होते, हे सुद्धा आपल्याला सोनारगाव या ठिकाणी सापडलेलं आहे. कारण सरदारांची जी थडगी होती ती मोठी होती, जे आपण 4 साईड्सवर बनवलेली डोलमेन टाईपची नव्हती, मोनोलिथ टाईपची नव्हती, तर ते क्रॉम्लेक्स प्रकारची होती. त्यानंतर किस्ट प्रकारची होती, ज्यामध्ये शवपेटी वगैरे बनवतात आणि त्यांच्यासोबत मौल्यवान वस्तू पुरलेल्या होत्या, ठेवलेल्या होत्या त्यांच्या शवासोबत. म्हणजेच जे सोनारगावमध्ये सापडलेलं सरदारांचं स्थळ आहे ते सामान्य शिल्पकारांच्या स्थळापासून वेगळं आहे. याचा अर्थ सामाजिक भेदभाव होता. त्यानंतर या ठिकाणी जी थडगे सापडलेली आहे ती मोनोलिथिक एका दगडाची होती, काही अनेक दगडाची होती. म्हणजेच ही बनवण्याला सुद्धा खर्च येतो. यावरून समाजामध्ये गरीब आणि श्रीमंत असा सुद्धा भेदभाव होता. त्यानंतर या काळात आता पहा व्यापार कशा पद्धतीचा होता, तर महापाषाण काळामध्ये व्यापाराला सुद्धा महत्त्व होतं. कारण या काळामध्ये महत्त्वाचा शोध लागून गेला होता आणि तो म्हणजे लोखंडाचा वापर. लोखंडाचा वापर कसा करावा हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे महापाषाणकालीन लोकांनी लोखंडाच्या वस्तू बनवायच्या व्यापारी केंद्रावर आणि त्या वस्तूंचा इतर ठिकाणी विक्री केली जाते. तिथे याचा पुरावा काय सांगू शकतो आपण, तर संपूर्ण द्वीपकल्पीय भागामध्ये ज्या लोखंडी कट्यार, लोखंडी कुऱ्हाड आणि लोखंडी भाला व इतर तत्सम वस्तू सापडलेल्या आहेत, ह्या संपूर्ण द्वीपकल्पीय भारतामध्ये, दक्षिण भारतामध्ये एक समान आकाराच्या आहे. त्यामुळे जो व्यापार होता महापाषाणकालीन हा एक व्यवस्थित प्रकारचा होता असं आपल्याला म्हणता येते. त्यानंतर लोखंडी भट्टी सापडलेली आहे. त्या लोखंडी भट्टीमध्ये या लोखंडावर प्रक्रिया करून वस्तू बनवून त्या विकल्या जात होत्या. त्यासाठी व्यापारी तांडेसुद्धा होते. हस्तकलेच्या वस्तूची देवाणघेवाण व्यापारी मार्गाने विकसित झाली होती.
त्यानंतर ज्या वस्तू स्थानिक नव्हत्या त्या वस्तूसुद्धा या ठिकाणी किनारी भागात आढळलेल्या आहेत. जसे की पूर्व किनाऱ्यावर दक्षिण भारतामध्ये कार्नेलियन मणी आढळलेले आहे, जे की इथली स्थानिक वस्तू नव्हती. याचा अर्थ काय, महापाषाणकालीन संस्कृतींची स्थळे इतरांसोबत व्यापारसुद्धा करत होती. त्यानंतर ब्रॉन्झची उपस्थिती दक्षिण भारतामध्ये आढळलेली आहे. आता साहजिकच आहे, ब्रॉन्झ बनवायला तांब्यासोबत इतर तंत्रज्ञानसुद्धा पाहिजे, इतर धातूसुद्धा पाहिजे. मग ब्रॉन्झ किंवा तांबे हे आले कुठून, तर साहजिक आहे. तर तांबे कोणत्या ठिकाणी होते आपल्याला माहीत आहे. तांबे होतं उत्तर भारतामध्ये, या ठिकाणी तांबे होतं, बरोबर. मग तांबे जर इथं होतं तर तांबे दक्षिण भारतात आलं कुठून, तर मग व्यापाराच्या माध्यमातून. मग हा व्यापार जर करायचा असेल तर कुठंतरी आपल्याला व्यापारी मार्ग लागेल. मग हे व्यापारी मार्ग कसे बनले, तर हे व्यापारी मार्ग बनवण्यासाठी व्यापाऱ्यांचे तांडे लागल. मग हे व्यापारी तांडे उत्तर भारतातून दक्षिण भारतात प्रवास करत होते. त्यानंतर काही आत्ता जसं कार्नेलियन वस्तू आपण म्हटलं, तर या कार्नेलियन वस्तूसुद्धा या ठिकाणी आढळल्या. याचा अर्थ इतरांसोबतसुद्धा त्यांचा व्यापारी संबंध असू शकतो. हा एक नवीन दृष्टिकोन या ठिकाणी स्वीकारलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी लाल आणि काळी भांडी सापडलेली आहे. तर लाल आणि काळी भांडी, ज्याला ब्लॅक रेड वेअर म्हणतो आपण, ही पेंटेड आहे. आणि पेंटेड अशा ठिकाणी सापडलेली आहे का त्या ठिकाणी त्या रंगाचा उपयोग उत्पन्न होत नाही. म्हणजेच ही जी रंगीत भांडी आहे ही दुसऱ्या ठिकाणावरून बनवून या ठिकाणी विक्रीला आणली असं आपल्याला म्हणता येते. याचा स्रोत काय आहे, तर पालकोंडा आणि बेलताडा या ठिकाणी अशा प्रकारची लाल आणि काळी भांडी सापडलेली आहे. म्हणजे तिथे यांचं मॅन्युफॅक्चरिंग होऊन, उत्पन्न होऊन वेगवेगळ्या ठिकाणी विक्री होत होती. असा महापाषाणकालीन व्यापार पद्धती होती. यानंतर पुढचा आपला मुद्दा आहे महापाषाणकालीन दफन प्रकार कोणकोणते होते. आता नवपाषाण काळात आणि ताम्रपाषाण काळात घरात दफन केल्या जात होतं, आत्ताच आपण बघितलं. ही त्यांची आधीपासूनची संस्कृती होती. पण महापाषाण काळामध्ये गावापासून दूर शवाचं अंतिम संस्कार केला जात होता. याचा अर्थ समाजामध्ये भीती किंवा इतर काही दृष्टिकोन त्यांच्यामध्ये विकसित झाले असेल. त्यानंतर दफन प्रकार कोणते होते, तर पहिला दफनाचा प्रकार होता मृतकांची अस्थी कलशामध्ये ठेवून दफन केल्या जात होतं. आपल्याला माहीत आहे ही पद्धत आजही आपल्या इथं अस्तित्वात आहे. म्हणजे जो प्रश्न आधी विचारला होता की जी संस्कृती आहे आजची द्वीपकल्पीय भारताची, हिची ठेवून बऱ्यापैकी मेगालिथिक संस्कृतीमध्ये झालेली आहे. हे सुद्धा त्याचं उदाहरण आहे. कारण मृतकांची अस्थी कलशात ठेवून आजही पाण्यामध्ये विसर्जन केलं जात असते. त्यानंतर दुसरा प्रकार होता दफनाचा, शवपेटीमध्ये शरीराचं दफन केलं जात होतं. जे आपण किस्त नावाचा प्रकार बघितला होता दफन करण्याचा, त्यामध्ये जे श्रीमंत सरदार वगैरे म्हटलं होतं आपण, उमराव घराणे आहे, राजघराणे आहे, कुलीन लोक आहे, यांचं शव त्या पेटीमध्ये ठेवून त्यांचं दफन केलं जात होतं. काही ठिकाणी दगडांच्या खड्ड्यात शरीराचं दफन केलं जात होतं. याचे पुरावे कुठे सापडले, तर केरळमध्ये सापडलेले आहे. म्हणजे खड्डा करायचा खूप मोठा, या खड्ड्यात दगड भरायचे आणि त्यानंतर तिथं अंतिम संस्कार करायचा. अशा प्रकारचं ही पद्धत होती. त्यानंतर पुढचा प्रकार आहे मृत भांडीत शरीराचं अंतिम संस्कार करणे. उदाहरणार्थ बालकाचे अंतिम संस्कार मृद भांडीत केलेले आपल्याला दिसतात. पुढचा प्रकार आहे दफन केलेल्या मृतासोबत वस्तू कोणकोणत्या ठेवलेल्या आहेत, तर काळी आणि लाल मृद भांडी ठेवलेली आहे. त्यानंतर धातूच्या वस्तूसुद्धा ठेवलेल्या आहे. तर धातूच्या वस्तू कोणकोणत्या आहे, सोने, चांदी, तांबे, कांस्य, लोह, काही युद्ध सामग्री, उदाहरणार्थ घोड्याचे लगाम, ह्या वस्तू त्या ठिकाणी ठेवलेल्या आहे. तर साहजिकच आहे, जर महागड्या वस्तू ठेवलेल्या आहे तर ती जी साईट्स असेल किंवा ते जे थडगे असेल किंवा ती जी समाधी असेल ती एखाद्या श्रीमंत माणसाची असावी. म्हणजे समाजात पुन्हा भेदभाव होता असं आपल्याला म्हणायला जागा आहे. मग मेगालिथिक साईटची वैशिष्ट्य कोणकोणती आहे, तर पहिलं वैशिष्ट्य आहे PYQ विचारलेलं आहे की या साईट्समध्ये एक जिन्सीपणा आहे का. तर आपण आधीच पाहिलं
की सामाजिक भेदभाव होता, लोक जरी एक समान जगत असेल तर सामाजिक विविधता होती. त्यानंतर क्षेत्रीय विविधता यामध्ये होती, कारण याचं जे उदय आहे तो एकाच वेळी झालेला नाही आहे. बुर्जहोमसारख्या ठिकाणी इसवी सन पूर्व 1300च्या दरम्यान ही संस्कृती दिसून येते. त्यानंतर दक्षिणेमध्ये इसवी सन पूर्व 500च्या दरम्यान ही संस्कृती दिसून येते. त्यानंतर पुढे जर आपण म्हटलं, पुढचं वैशिष्ट्य विदेशी व क्षेत्रीय प्रभाव आणि लोखंडाचा वापर या संस्कृतीने मोठ्या प्रमाणात केलेला आहे. याचा पुरावा काय म्हणता येते, तर मृतासोबत लोखंडी वस्तू सापडलेली आहे, युद्ध सामग्री सापडलेली आहे, घोड्याचा लगाम सापडलेला आहे. मग घोडे जर सापडले, आपण जसं म्हटलं की नागपूरजवळ जी साईट म्हटलं होतं, आपण आठवण करण्याचा प्रयत्न करा, त्या साईटवर घोड्याचे काही पुरावे मिळालेले आहेत. तर घोडा तर आपल्या इथं स्थानिक नव्हता, मग हा घोडा मध्य आशियातून आणला जात होता. हे सुद्धा व्यापार करण्याचं किंवा व्यापार असण्याचा एक पुरावा आहे. त्यानंतर संगम साहित्यामध्ये अहम आणि पुरम नावाचं एक साहित्य असते. त्यामध्ये पुरम हे युद्ध किंवा वीर कथेवर आधारित साहित्य आहे आणि हे युद्ध सामग्रीचं, युद्धाचं वर्णन करते. त्यानंतर कृत्रिम सिंचन व धानाचे उत्पन्न मेगालिथिक साईटचं पुढचं वैशिष्ट्य आहे. नवाश्मयुगीन, ताम्राश्मयुगीन संस्कृतीपेक्षा महापाषाणयुगीन संस्कृती विकसित होती, कारण यांच्याकडे लोखंडासारखा महत्त्वाचा धातू होता, ज्यामुळे शेती व कृत्रिम सिंचन होऊ शकत होते. लोखंडाच्या वापराने शेती या ठिकाणी केल्याचे पुरावे मिळतात. उदाहरणार्थ जुनापानी महाराष्ट्रामध्ये, त्यानंतर आदिचनल्लूर तामिळनाडूमध्ये या ठिकाणी लोखंड वापरून शेती केल्याचे पुरावे सापडतात, लोखंडी वस्तू सापडतात. आत्ताच आपण म्हटलं सामाजिक भेदभाव होता, हे या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर शिल्पकाराचं निवासस्थान वेगळं होतं, सरदाराचं वेगळं होतं. तर हे पुरावा कुठं दिसतो आपल्याला, तर माळव्याच्या सोनार गावामध्ये दिसतो, तामिळनाडूच्या उत्तर मेरूरमध्ये दिसतो. त्यानंतर या लोकांचा मृत्यू पश्चात जीवनावर विश्वास होता. तर हे कुठं दिसते आपल्याला, तर श्रीमंतांच्या शवासोबत गरिबांच्या शवासोबत काही वस्तू दिसलेल्या आहे. श्रीमंतासोबत महागड्या मूल्यवान वस्तू आहे, गरिबांसोबत ज्या खापराच्या वस्तू आहे किंवा मातीची भांडी आहे त्या दिसलेल्या आहे. यावरून मृत्यूनंतरच्या जीवनावर त्यांचा विश्वास होता आणि मृत्यू झालेल्या जी व्यक्ती आहे त्यांना मृत्यूपश्चात चांगलं जीवन मिळावे यासाठी त्या सगळ्या वस्तू दिल्या जात असाव्या, असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. आणि ही या संस्कृतीनं जी वैशिष्ट्ये दाखवली होती किंवा दिसून येतात, ती संस्कृतीची वैशिष्ट्ये भारतामध्ये अजूनही काही संस्कृतीमध्ये दिसून येतात. उदाहरणार्थ मणिपूरमध्ये जमाती अजूनही या प्रकारची मृत्यू नंतरची जी संस्कार पद्धती आहे ती अशी अवलंबली जाते. तर मित्रांनो, आजचा टॉपिक छोटा होता, PYQ बरेच होते यावर. तर अशा प्रकारे आपण आता या ठिकाणी थांबूया. आजचा हा छोटा टॉपिक या ठिकाणी स्टॉप करतो. तुम्हाला जर ही दिलेली माहिती, घेतलेले PYQ हे योग्य वाटत असेल, माहिती तर ऑथेंटिक सोर्समधलीच आहे, तो काही विषयच नाही, तर ही माहिती तुमच्या मित्रांना पोहोचवा, त्यांनासुद्धा याचा फायदा होऊ द्या. आणि या सेशनला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.